नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकचा सब टॉपिक रेफरन्सिंग स्टाईल, संदर्भ शैली ज्याला म्हणतात. आपण संशोधन केल्यानंतर शेवटी एक संदर्भ शैली द्यावं लागते, ज्याच्यामध्ये आपण कुठले कुठले रेफरन्स किंवा सोर्सेस यूज केलेले आहेत त्यांची लिस्ट म्हणजे तीच ग्रंथसूची द्यावी लागते. त्याला रेफरन्सिंग स्टाईल म्हणतात. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या कुठल्या कुठल्या स्टाईल्स आहेत. त्याआधी जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी स्पेशल टेस्ट घेऊन आलो आहोत. पेपर पॅटर्नप्रमाणे पेटचा जो पेपर पॅटर्न आहे सेक्शन A आणि सेक्शन B, त्याप्रमाणे हा पॅटर्न आहे. सेक्शन A वरती ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. सेक्शन B जो आहे तो तुमचा विषय असणार आहे. अँड A सेक्शनमध्ये जे असतं त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स हे जनरल ॲप्टिट्यूडवर येणार आहेत आणि 40 क्वेश्चन्स मात्र रिसर्च मेथॉलॉजीवर येणार आहेत. त्यासाठी ही त्यावर अवलंबून असणारी टेस्ट सिरीज आहे, जी तुम्हाला खूप उपयुक्त पडणार आहे येणाऱ्या पेट एक्झामसाठी. जनरल ॲप्टिट्यूडवर 5 टेस्ट दिल्या जाणार आहेत या टेस्ट सिरीजमध्ये. तसेच रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवर 10 टेस्ट, फुल सिलॅबस नोट्स मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये मिळणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असतील. जास्तीत जास्त सराव तुमचा या टेस्ट सिरीजमुळे होणार आहे. जी येणारी पेट एक्झाम आहे नागपूर युनिव्हर्सिटीची, ती क्लिअर करायला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पूर्णपणे मदत करणार आहेत. कारण तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहेत. ज्या नोट्स तुम्ही एकदा दोनदा वाचलात तरी देखील त्यातला एकही प्रश्न तुम्हाला येणार नाही असं होणार नाही. सगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकाल अशा पद्धतीचे हे नोट्स आहेत. त्यानंतर ह्या टेस्ट ज्या आहेत त्याच्यातून तुमचा भरपूर सराव होईल. त्यामुळे ही पेट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला भरपूर मदत होणार आहे. आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि त्याची फीस आहे फक्त 499 रुपये. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्ही सामोरे जाल. सुरू करूया याचं सेशन. रेफरन्सिंग स्टाईल, संदर्भ शैली. A citation should be used when content that did not originate with you is used to support your writing. म्हणजे थोडक्यात जी सामग्री आपण यूज केलेली आहे संशोधन करताना, जर तुमचं स्वतःचं नाही आहे पण कोणाचं तरी घेतलेलं आहे आपण अभ्यासासाठी किंवा आपल्या अभ्यासाच्या आधारासाठी, त्याला आपण रेफरन्स असं म्हणू शकतो किंवा सायटेशन म्हणू शकतो. Citations are way of giving credit when certain material in your work came from another source. It also gives your readers the information necessary to find that source again. It provides an important roadmap to your research process. Whenever you use sources such as books, journals, or websites in your research, you must give credit to original author by citing the source. तर सायटेशन म्हणजे रेफरन्स म्हणजे काय दिलेलं आहे याच्यामध्ये, की ज्यासाठी तुम्ही तुमचा संदर्भ वापरलेला आहे, संशोधनामध्ये जो संदर्भ वापरलेला आहे त्याला क्रेडिट देण्याची एक पद्धत आहे. रेफरन्स जो आपण देतो संशोधनामध्ये सगळ्यात शेवटी, ते एक क्रेडिट देण्याची पद्धत आहे. जे तुम्ही सोर्सेस यूज करत आहात किंवा जे सोर्सेस आहेत ते दुसऱ्या व्यक्तीला, अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला लवकर सापडावे यासाठी देखील ते मदत करतात, माहिती पुरवतात. त्याच्यानंतर रोडमॅप आहे तो आपले रिसर्च प्रोसेस पूर्ण करण्यासाठीचा हा एक आपल्याला रोडमॅप प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर जे सोर्सेस आपण यूज करतो, बुक्स, जर्नल्स, वेबसाईट, त्यांचं क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे. ज्याने हे ओरिजिनेट केलेलं आहे त्याचं क्रेडिट त्याला मिळालं पाहिजे. म्हणून आपण हे रेफरन्सिंग स्टाईल्स किंवा रेफरन्स देत असतो. वेगळे सोर्स जे आपण वापरतो त्याची यादी आपण शेवटी सामग्रीच्या देत असतो, रिसर्चच्या शेवटी देत असतो. बघूयात आपण एक काय स्टाईल्स आहेत. मेजर सायटेशन स्टाईल यूज्ड इन अकॅडमिक रायटिंग्स, म्हणजे शैक्षणिक लिखाणात 3 प्रमुख शैली वापरल्या जातात. कोणत्या? मॉडर्न लँग्वेज असोसिएशन म्हणजे MLA, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन APA, शिकागो विच सपोर्ट्स 2 स्टाईल्स दॅट नोट्स अँड बिब्लिओग्राफी, ऑथर डेट. आता बघूया व्हॉट इज MLA स्टाईल. MLA स्टाईल म्हणजे काय? MLA म्हणजे मॉडर्न लँग्वेज असोसिएशन स्टाईल इज वाइडली यूज्ड इन ह्युमॅनिटीज, एस्पेशली इन रायटिंग ऑन लँग्वेज अँड लिटरेचर. MLA स्टाईल uses brief parenthetical citations on the text that refers to an alphabetical list of works cited appearing at the end of work. म्हणजे MLA जे आहे ते आधुनिक भाषा आणि संघटना, त्याचा फुल फॉर्म आहे वरती आपण दिलेला MLA, मॉडर्न लँग्वेज असोसिएशन. ही शैली सामाजिक विषयांमध्ये म्हणजे भाषा, साहित्य, लेखनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
कामाच्या शेवटी नमूद केलेल्या कामाच्या क्रमणिकेसंदर्भात मजकूर MLA स्टाईलमध्ये वापरतात. म्हणजे जे साहित्य, भाषा, ज्या काही गोष्टी मध्ये संशोधन जे केलं जातं त्या प्रकारामध्ये MLA स्टाईल म्हणजे MLA शैली, या शैलीचं नाव आहे MLA, ही शैली वापरली जाते संदर्भ मांडण्यासाठी. MLA style is generally used by discipline in humanities including English literature, art, philosophy. हे विषय दिलेले आहेत त्यांनी की ही सामान्यतः स्टाईल कशामध्ये वापरली जाते, तर इंग्लिश म्हणजे इंग्रजी, साहित्य, कला, तत्त्वज्ञान या विषयांमध्ये जे काही संशोधन होतं त्यामध्ये ही MLA स्टाईल, MLA शैली वापरली जाते रेफरन्सिंगसाठी. त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ही स्टाईल कशी असते, सुरुवातीला यामध्ये येतं ऑथर्स लास्ट नेम, ऑथर्स फर्स्ट नेम, आर्टिकल टायटल, जनरल टायटल, वर्जन, नंबर, पब्लिकेशन डेट, पेज नंबर म्हणजे लेखकाचं आडनाव पहिले येणार, त्यानंतर लेखकाचं पहिलं नाव, नंतर लेख जो आपण घेतलेला आहे संशोधनासाठी तो त्याचं शीर्षक, जर्नल कोणतं वापरलेलं आहे आपण या इन्फॉर्मेशनसाठी त्याचं शीर्षक, आवृत्ती कितवी आहे, पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे, त्याच्यानंतर संख्या, कोणत्या पेजवर वगैरे आहे ते, किती आवृत्त्यांची आपण चाळणी केलेली आहे त्याची संख्या, प्रकाशनाची तारीख, जे जर्नल आपण वापरलेलं आहे त्याचे प्रकाशनाची तारीख देखील आपल्याला तिथं मेन्शन करायची असते. त्याच्यानंतर पृष्ठ क्रमांक, शेवटी जिथून आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे त्याचा पृष्ठ क्रमांक द्यायचा असतो. ही झाली MLA स्टाईल. जेव्हा पण आपण रेफरन्समध्ये ही स्टाईल वापरतो त्याला MLA स्टाईल आपण असं म्हणू शकतो. दुसरी शैली आहे APA. APA शैली म्हणजे काय, APA म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. स्टाईल इज वाइडली यूज्ड इन सोशल सायन्स, बिझनेस अँड सम ऑफ अवर लाईफ सायन्स. APA स्टाईल uses brief in text, citation in text that refers to the alphabetical list of references appearing the end of the work. APA देखील आपलं काम जरी संशोधन झाल्यानंतर शेवटीच ही लिस्ट दिली जाते. APA स्टाईल देखील त्याच प्रमाणात वापरली जाते. तर यामध्ये सामाजिक विज्ञान, व्यवसाय आणि जीवशास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही स्टाईल वापरली जाते. या विषयांमध्ये जेव्हा संशोधन केलं जातं त्यामध्ये संदर्भ सूची देताना या प्रकारची स्टाईल वापरली जाते. APA स्टाईल मजकुरातील संक्षिप्त इनटेक्स्ट संदर्भ वापरते, जी कामाच्या शेवटी दिसणाऱ्या संदर्भाची वर्णमाला यादी दर्शवते. तसेच जसं MLA बघितलं आपण कामाच्या शेवटी देते वर्णमाला म्हणजे यादी देते, तसेच इथे पण अल्फाबेटिकली लिस्ट दिलेली असतात त्याच्यामध्ये ही दर्शवली असते. जसे आपण संदर्भ देताना काय करतो, अल्फाबेटिकल प्रमाणे ऑथर्सचं नावं, बुक्सचं नावं ते लावत असतो, त्याच्यामध्ये ही APA स्टाईल देखील तशीच वापरली जाते. डिसिप्लिन्स युजिंग APA स्टाईल इन्क्लूड अँथ्रोपॉलॉजी, बिझनेस कम्युनिकेशन, एज्युकेशन, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी. याच्यामध्ये विषय सांगितलेले आहेत मानव वंशशास्त्र, व्यवसाय, संप्रेषण, शिक्षण, राज्यशास्त्र, मानसशास्त्र या विषयांमध्ये APA स्टाईल वापरली जाते. तर इथे एक्झाम्पल आहे APA स्टाईल कशी रिटर्न करतात, कशी लिहिली जाते. पहिले ऑथर AA, ऑथर BB, 2 ऑथर असतील तर A ऑथर B ऑथर असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर इयर लिहायचं आहे, टायटल ऑफ आर्टिकल, टायटल ऑफ जर्नल, व्हॉल्यूम नंबर, पेज नंबर अँड डेट ऑफ इश्यू ऑर रिट्राय फ्रॉम म्हणजे कुठून घेतलं, वेबसाईटवरून घेतलं असेल तर त्याची लिंक तिथे द्यावं लागते. तसंच खाली बघूयात की मराठीमध्ये कसं लिहायचं असतं की लेखक A, नंतर लेखक B, त्याच्या कंसामध्ये वर्ष, लेखाचं शीर्षक, जर्नलचं शीर्षक, खंड क्रमांक, पृष्ठ श्रेणी म्हणजे पेज क्रमांक वगैरे लिहायचं असतं. नंतर डेट ऑफ इश्यू, जे जर्नल यूज केलेलं आहे त्याची प्रकाशनाची तारीख लिहायची असते, किंवा जर वेबसाईटवरून घेतलं असेल तर त्याची लिंक आपल्याला शेअर करावी लागते की डॅशमधून पुनर्प्राप्त म्हणून. ही आहे APA स्टाईल शैली. नंतर तिसरी स्टाईल आहे शिकागो नोट्स अँड बिब्लिओग्राफी स्टाईल. म्हणजे शिकागो नोट्स आणि ग्रंथशैली काय आहे हे आपण बघूया. शिकागो इज डॉक्युमेंटेशन स्टाईल दॅट हॅज बीन पब्लिश्ड बाय शिकागो युनिव्हर्सिटी प्रेस सिन्स 1906. The notes and bibliography style is preferred by many in humanities disciplines, including history, literature, and arts. Citations are provided in footnotes or endnotes and are usually accompanied by a bibliography. शिकागो हा एक दस्तऐवजीकरणाचा अभ्यासक्रम आहे. म्हणजे आपण जे डॉक्युमेंटेशन करतो त्याला दस्तऐवजीकरण असं म्हणतात. तो त्याचा अभ्यासक्रम आहे हा, जो 1906 पासून शिकागो युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेला, शिकागो युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेला आहे. हा जो अभ्यासक्रम आहे किंवा ही जी स्टाईल आहे ती शिकागो युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेली आहे. ही याची की नोट्स अशी होऊ शकते. नोट्स अँड ग्रंथसंपदा शैली, नोट्स आणि ग्रंथसंपदा शैली इतिहास, साहित्य आणि कलांसह मानवीय विषयांमधील बऱ्याच जणांनी याला पसंती दिलेली आहे. म्हणजे साहित्य, इतिहास ज्या काही आहेत
त्यांची मांडणी किंवा त्यांच्या विषयांचा अभ्यास करताना जेव्हा आपण संदर्भाची लिस्ट देतो त्यावेळेस या प्रकारचा शैली किंवा स्टाईल वापरली जाते. संदर्भ तळपीट किंवा एंड नोट्समध्ये प्रदान केली जातात. म्हणजे शेवटी फुटनोट्स किंवा एंड नोट्स म्हणजे शेवटीच असा. फुटनोट्स आणि एंड नोट्स हे दोन नावं आहेत, पण याचा अर्थ देखील शेवटी, कामाच्या शेवटी किंवा रिसर्चच्या शेवटीच दिले जातात. ही देखील पद्धत किंवा शैली जी आहे ती कामाच्या शेवटी दिली जाते. Turebian style, widely used for decades by students, is essentially a simplified version of Chicago Manual. ट्युरेबियन शैली जी आहे, एक नाव आहे शैलीचं ट्युरेबियन शैली, जी विद्यार्थ्यांद्वारे मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही शैली आहे ती मूलतः शिकागो मॅन्युअलची पहिली आणि सोपी पद्धत आहे किंवा आवृत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचं उदाहरण असं दिलं आहे की सुरुवातीला लास्ट नेम, मग फर्स्ट नेम, टायटल ऑफ आर्टिकल, सब टायटल ऑफ आर्टिकल, टायटल ऑफ जर्नल, व्हॉल्यूम, इश्यू इयर आणि डेट ऑफ इश्यू. बुक किंवा जर्नल जे काय अभ्यास केलेला आहे त्याची इश्यू डेट. म्हणजे सुरुवातीला आडनाव, त्याच्यानंतर लेखकाचे स्वतःचं नाव, लेखाचं शीर्षक, लेखाचं उपशीर्षक, नंतर जर्नलचं व्हॉल्यूम, शीर्षक, प्रकाशन वर्ष आणि प्रकाशनाची तारीख. असा आपला एक ठरलेला स्टाईल किंवा पद्धत आहे ज्याच्या नुसार आपण संदर्भ शैली देत असतो किंवा मांडत असतो. या 3 स्टाईल आहेत ज्या मुख्यतः वापरत असतात. जास्तीत जास्त अभ्यासामध्ये या प्रकारच्या शैली स्टाईल्स वापरत असतो. पण या व्यतिरिक्तही काही शैली आहेत त्या आपण नुसत्या नावाने ओळखून घेऊयात. या 3 मुख्य संदर्भ शैलीशिवाय या अनेक वेगवेगळे संदर्भ शैली आहेत ते आपण एका लाईनमध्ये थोडक्यात समजून घेऊयात. त्यामध्ये आहे पहिली ACS स्टाईल, अमेरिकन केमिकल सोसायटी असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि केमिकलमध्ये जे काही रिसर्च केले जातात त्यामध्ये ही संदर्भ शैली वापरण्यासाठी ही स्टाईल वापरतात, ACS स्टाईल. त्याच्यानंतर AMA स्टाईल, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, याला ह्याचा असा फुल फॉर्म आहे. आणि मोस्ट कॉमनली यूज स्टाईल इन मेडिकल जर्नल्स, मेडिकल जर्नल्समध्ये या प्रकारच्या स्टाईल्स वापरले जातात. AP स्टाईल बुक, असोसिएटेड प्रेस, याचा फुल फॉर्म आहे. प्रोव्हाइड्स गाईडलाईन फॉर स्पेलिंग, लँग्वेज, पंक्च्युएशन, युजेस अँड जर्नलिस्टिक स्टाईल. म्हणजे जर्नल असोसिएटेड प्रेस काय करतात तर गाईडलाईन प्रोव्हाइड करतात स्पेलिंगसाठी, लँग्वेजसाठी, पंक्च्युएशनसाठी आणि त्यामध्ये या प्रकारची संदर्भसूची वापरली जाते. ASA, अमेरिकन सोशोलॉजिकल असोसिएशन, या संदर्भ शैलीचा फुल फॉर्म असा आहे की सोशोलॉजिकल असोसिएशन. त्याच्या नावावरून सोशोलॉजीमध्ये जे काही रिसर्च केले जातात त्यामध्ये या प्रकारची शैली वापरली जाते असं आपण सांगू शकतो. ब्लू बुक 101, लॉ लायब्ररीज गाईड टू यूजिंग ब्लू बुक, द डॉमिनंट लिगल सायटेशन स्टाईल. ह्याच्यामध्ये काय सांगितलं जातं तर ब्लू बुक यूजिंगचं गाईड प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची शैली वापरली जाते. CSE स्टाईल, काउन्सिल ऑफ सायन्स एडिटर्स, सायन्स एडिटर्स ज्या आहेत त्यांच्यासाठी ही संदर्भसूची वापरली जाते किंवा ते लोक या प्रकारची संदर्भ शैली वापरतात. पुढचा आहे हार्वर्ड स्टाईल, सायटेशन सिस्टम यूज्ड बाय मेनी ब्रिटिश अँड कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज. हार्वर्ड स्टाईल म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीने जी बनवलेली आहे शैली, संदर्भ शैली जी आहे ती वापरली जाते, जी आहे ब्रिटिश आणि कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीजकडून जास्तीत जास्त वापरली जाते. ही या प्रकारची स्टाईल असते ती किंवा या प्रकारची शैली असते. त्याच्यानंतर IEEE सिस्टीम, द 2018 एडिटोरियल स्टाईल मॅन्युअल ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स. त्याचा फुल फॉर्म असा आहे इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स, द स्टाईल कॉमनली यूज्ड इन टेक्निकल फील्ड्स लाईक कम्प्युटर सायन्स. तर त्यांनी सांगितलेलं आहे की टेक्निकल फील्डमध्ये, कम्प्युटर सायन्ससारखी टेक्निकल फील्डमध्ये या प्रकारची शैली वापरली जाते. ग्रंथसूची देण्यासाठी या प्रकारची शैली वापरली जाते. लिंग्विस्टिक स्टाईल शीट, द लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ अमेरिका, युनिफाईड स्टाईल शीट फॉर लिंग्विस्टिक जर्नल्स. तर लिंग्विस्टिक जर्नलसाठी या प्रकारची संदर्भ शैली वापरली जाते. MHRA स्टाईल गाईड, मॉडर्न ह्युमॅनिटीज रिसर्च असोसिएशन फॉर्मॅट यूज बाय ब्रिटिश ह्युमॅनिटीज जर्नल्स. तर मॉडर्न ह्युमॅनिटीज रिसर्च असोसिएशन हा त्याचा फुल फॉर्म आहे जो यूज केला जातो ब्रिटिश ह्युमॅनिटीज जर्नल्सकडून. तर या प्रकारे आपण संदर्भ शैली म्हणजे रेफरन्स स्टाईल्स आहेत त्या बघितलेल्या आहेत. 3 मुख्य रेफरन्स स्टाईल्स आहेत आणि बाकीचे ज्या काही आहेत तर फक्त आपल्याला समजाव्या किंवा आपल्याला कुठल्या कुठल्या शैली आहेत ह्या माहिती असाव्या म्हणून आपण थोडक्यात किंवा एक त्यांचं वैशिष्ट्य बघितलेलं आहे. अशा प्रकारे रेफरन्स स्टाईल हा टॉपिक आपला संपलेला आहे. धन्यवाद.